आज आपल्या या पावनभूमीत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, राजनीती धुरंधर प्रौढपदा धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा गणपतीचा सगळ्यात मोठा उत्सव जर पुढे संपन्न होत असेल तर तो कोकणामध्ये होतो। ही ढोलकी आपल्याला पाहायला मिळते आणि ही खरडक आपल्याला पाहायला मिळते आणि खरडक कशा प्रकारे वाजवतात, ढोलकी कशा प्रकारे वाजवतात। शिवा पार्वतीचा बाल पाहुण आला। तुझं सुख करता तुझं दुःख हरता अवघ्या दिनाच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता। गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मंडळी, कशात सरदार, मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आपण आत्ता आहोत आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीच्या या प्रांगणामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे पारंपरिक नृत्य प्रकाराच्या या बैठक नृत्य प्रकार जे आहेत त्यांच्या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत। भाद्रपद महिन्यातल्या गणेश चतुर्थीचे गणपती बाप्पा विराजमान झाले। 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला छान असं पाहता आलं आणि आज आपल्या ग्रामदेवता सोमजाई देवीच्या या सभामंडपामध्ये नृत्य प्रकार जे पारंपरिक गणपतीमध्ये पारंपरिक बैठक नृत्य प्रकार असतात त्यांच्या स्पर्धा आहेत। आपल्याला आपल्या व्हिडिओ मार्फत सर्व काही पाहायला मिळणार आहे ते म्हणजे भजन, कीर्तन, रात्रीचे जागरण, डेकोरेशन हे सर्व पाहता येईल। त्याच्यामुळे अजून सुद्धा आपल्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राइब केलं नसाल आणि आमच्या देवभूमी श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सगळ्यांना शेअर करत राहा। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून या ठिकाणी नृत्य स्पर्धा आहेत आणि श्रीवर्धनचे शिवसेना शहरातले सगळे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धा पाहायला मिळणार आहेत। आपली ग्रामदेवता सोमजाई मंदिर पाहण्यासाठी आणि आईचं दर्शन करण्यासाठी लाखो भाविक आणि पर्यटक आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात। शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 सूत्रांनी आई ग्रामदेवता महामुनी अगस्तींनी स्थापन केलेलं हे मंदिर हे पाहण्यासाठी तर येतात, पण आपलं तीर्थक्षेत्र दक्षिण काशी हरिहरेश्वर, सुवर्णनगरी दिव्यागर आणि सर्व आपले देवभूमी श्रीवर्धन पाहण्यासाठी लाखो भक्तगण आणि पर्यटक आपल्या श्रीवर्धनला भेट देत असतात आणि या ठिकाणी आईचं वरदान आपल्या सर्वांना लाभलेलं आहे। चला तर या नृत्य स्पर्धेला सुरुवात होते। तुम्ही सुद्धा आपल्या या व्हिडिओला बनवून राहा। चला तर हे पारंपरिक नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत। श्रीवर्धनच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं हे मंदिर पाहण्यासाठी लाखो भक्तगण येतात, पण आज गणेशोत्सवानिमित्ताने आपले कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून या बैठक नृत्य स्पर्धा शिवसेनेचे श्रीवर्धनचे सगळे पदाधिकारी यांनी आयोजित केलेला आहे। आपली ग्रामदेवता आई सोमजादेवीच्या या प्रांगणामध्ये आपण आलेलो आहोत आणि थोड्या वेळातच मंत्री महोदयांचं आगमन या ठिकाणी होणार आहे। उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहेत। विविध श्रीवर्धनचे हे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतील आणि कोकणातील या बैठक नृत्य स्पर्धा आपल्याला आता थोड्या वेळात पाहायला मिळतीलच।
चला तर आपण आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं पहिलं दर्शन करूया आणि नंतर या स्पर्धेला सुरुवात होणार आहे। आता इथे विविध स्पर्धक हजर झालेले आहेत जे पाहायला मिळतात आपल्याला। आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं छान असं आपल्याला सर्वांना दर्शन होत आहे। शिव भवानी नंदी वासुकी या 4 सूत्रांनी महामुनी अगस्त्यनी स्थापन केलेलं आपली ग्रामदेवता आई सोमजाईचं मंदिर आणि आईच्या दर्शनासाठी लाखो भक्तगण हे दरवर्षी आपल्या आईच्या दर्शनासाठी येतात। चला तर आता बैठक नृत्य स्पर्धेला आता सुरुवात होते। या ठिकाणी श्रीवर्धनचे शिवसेनेचे जे सगळे पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतील। कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, फलोत्पादन, रोजगार आणि खार जमीन विकास मंत्री हे खातं त्यांच्यामध्ये आहे। इथे उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात। चला तर स्पर्धेला आता सुरुवात होते बघा आणि या ठिकाणी श्रीवर्धन दांड्यावरचे जे स्पर्धक आहेत हा जो संघ आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। आणि या बैठक नृत्यासाठी लागते ती म्हणजे ही ढोलकी आपल्याला पाहायला मिळते आणि ही खर्डक आपल्याला पाहायला मिळते। आणि खर्डक कशा प्रकारे वाजवतात, ढोलकी कशा प्रकारे वाजवतात आणि कशा प्रकारे हे नृत्य करतात ते आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत। खरंच हे पारंपरिक सण आपल्याला आमच्या कोकणामध्येच पाहायला मिळतात आणि आता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे। निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वकार्येषु सर्वदा। गणपती बाप्पा मोरया। जय शिव शंकर गिरिनानया जय शिव शंकर गिरिनानया गणनायक गरुडरा। शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा। शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा। शुभ कार्याचा शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा। राधा कृष्ण भगवान की किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला। आज आनंदी आनंदरा, आज आनंदी आनंदरा। सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला। राज खेळून रंग उधळू करा,
छान असं हे बैठक नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळालं. ते म्हणजे श्रीवर्धन दांड्यावरचं जे संघ आहे त्यांच्या मार्फत हा नृत्य प्रकार जो आपल्याला कसा वाटला तो कमेंट्स करून जरूर पाठवा. श्री गणपती बाप्पा मोरया. श्री गणपती पारंपरिक संघ श्रीवर्धन मधला दांडा. छान असा हा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. हे बैठक नृत्य प्रकार आपल्या कोकणामध्येच पाहायला मिळतात. विविध स्पर्धक तर पाहायला मिळतात, पण आपल्याला लाभलेलं हे प्रेक्षक वर्ग सुद्धा पाहायला मिळत आहे. छान पारंपरिक नृत्य प्रकार आपल्या कोकणातले पाहायला मिळतात. आणि या ठिकाणी पुणेरचा जो संघ आहे गोडी अभंग, हा पुणेरचा जो संघ आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आवर्जून पाहायला मिळते ती म्हणजे ही खरड कशी वाजवतात ती आपल्याला पाहायला मिळते. आणि या कोकणातल्या खास करून गणपतीत हे पारंपरिक बैठक नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. क्षणाभराची मिले समाधी पाहत नयनी महंताना. प्रणाम माझे शतकोटी भारत भोजा संताना. प्रणाम माझे शतकोटी भारत भोजा संताना. गणपती गजानन एकविरा क्रीडा मंडळ जीवनेश्वराळी यांनी गोडी अभंगाची भजन नाच मंडळ पुणेर छान असं परफॉर्मन्स यांनी दाखवलेलं आहे. या नृत्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आपण प्रेक्षक वर्गाकडे जातोय. खचाखच भरलेलं हे सभामंडप गोडी अभंग नाच मंडळ पुणेर यांनी छान असा हा परफॉर्मन्स नृत्य प्रकार आपल्याला दाखवला. आणि पुढचा जो स्पर्धक आहे आणि जो संघ आहे तो म्हणजे एकविरा क्रीडा मंडळ श्रीवर्धन जीवनेश्वराळी. या ठिकाणी ते सुद्धा आता या नृत्य प्रकारासाठी सज्ज झालेले आहेत. श्रीवर्धनचं जीवनेश्वराळी यांचं हे बैठक नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अधिपती गौरी तनया गणांचा तू अधिपती गौरी तनया गणराया बाप्पा मोरया मोरया गणराया बाप्पा मोरया मोरया गणराया बाप्पा मोरया विंचवादेवी जीवनेश्वर कोंड यांच्या मार्फत आपल्याला बैठक नृत्य प्रकार पाहायला मिळतोय। छान असा परफॉर्मन्स एकविरा क्रीडा मंडळ जीवनेश्वर आळी यांनी सुद्धा केला होता। सुंदर बैठक नृत्य प्रकार आपल्याला विंचवादेवी जीवनेश्वर कोंड या ठिकाणचा पाहायला मिळत आहे। कोकणातील गणपतीचा हा पारंपरिक सण आणि हा नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। छान असा श्रीवर्धनचा विंचवादेवी मंडळ नाम घेता लंबोदराचे नाव घेता आनंदली भाविक जनता आनंदली भाविक जनता पाल पाहुणा
सुंदर असा परफॉर्मन्स आपल्याला विचवा देवी जीवनेश्वर कोण यांचा पाहायला मिळाला आणि आता गायगोटण श्रीवर्धन यांचा हा बैठक नृत्य आपल्याला पाहायला मिळणार आहे। चला तर गायगोटण श्रीवर्धन यांचा हा नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय। आपली ग्रामदेवता आई सोमताई देवीचा हे सभामंडप आणि या ठिकाणी लाभलेला हा प्रेक्षक वर्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून श्रीवर्धन शिवसेना विभाग श्रीवर्धन शिवसेना यांच्या या माध्यमातून हे बैठक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। छान असा हा परफॉर्मन्स आणि बैठक नृत्य आपल्याला श्रीवर्धन गायगोटण यांच्या संघाने केलेला हा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला। एकरूप मित्रमंडळ दोनगल्ली यांचा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे। बैठक नृत्य प्रकार श्रीवर्धन शिवसेना आयोजित बैठक नृत्य प्रकार जे आपल्याला श्रीवर्धनच्या सोमताई देवी मंडपामध्ये पाहायला मिळत आहे। श्रीवर्धनचं एकरूप मित्रमंडळ दोनगल्ली छान छान परफॉर्मन्स आपल्याला बैठक नृत्याचे पाहायला मिळतात। गणपति गजानन महाराज की जय, सोमताई माते की जय, माते की जय, माते की जय, गणपति बाप्पा युगे युगे विटेवरी
मित्रमंडळ दोंडगल्ली यांचा छान असा हा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळत आहे। इकडे सुद्धा आपल्या मुळगाव कोळीवाड्यातले हे जे संघ आहे शक्ती तुऱ्याचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय बघा। मुळगाव कोळीवाडा श्रीवर्धन छान बघा वेशभूषा या ठिकाणी केलेली आहेत। म्हणजे शक्ती तुरा जो असतो गणपतीमध्ये हे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतात। छान या ठिकाणी आपल्याला सगळे मुळगाव कोळीवाडा श्रीवर्धनचे पाहायला मिळतात। आमचे सिद्धेशजी रघुवीर आहेत जे या वेशभूषेला त्यांना मदत करतायत। विविध संघ आपल्याला पाहायला मिळतात। इकडे सुद्धा गणेशाईतला संघ आता थोड्या वेळात परफॉर्मन्स करणार आहे, त्यांची सुद्धा तयारी चालू आहे बघा। गणेशाईतला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं पुन्हा एकदा आपल्याला सुंदर असं दर्शन होत आहे। एकरूप मित्रमंडळ दोंडगल्ली यांचा हा परफॉर्मन्स चालू आहे जो पाहायला मिळतोय आपल्याला सुंदर अगदी आपल्या मातेचं हे सभामंडप या ठिकाणी प्रेक्षक वर्गाने सुद्धा खचाखच भरलेलं पाहायला मिळते आपल्याला। हे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहे, महिला वर्ग सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय। थोड्या वेळातच आपले कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचं सुद्धा आगमन होणार आहे। एकरूप मित्रमंडळ दोंडगल्ली यांचा हा परफॉर्मन्स चालू आहे, पण महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी होते बघा। फटाक्यांची आतषबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। श्रीवर्धनचं सोमजाई देवीचं हे प्रांगण आणि या ठिकाणी भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आणि श्रीवर्धन शिवसेना शहर यांच्या या माध्यमातून भव्य या स्पर्धा आपल्या या सभामंडपामध्ये होत आहेत आणि या ठिकाणी कॅबिनेट मंत्र्यांचं बघा आगमन झालेलं आहे। फटाक्यांची आतषबाजी आणि आपल्या रायगडचे मंत्री कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले रोजगार हमी फलोत्पादन आणि खार जमीन विकास जे खातं ज्यांच्या हाती आहे असे महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचं आपल्या श्रीवर्धन नगरीत आगमन झालेलं आहे। यांच्या माध्यमातून आणि श्रीवर्धन शहर शिवसेना यांच्या या माध्यमातून भव्य नृत्य स्पर्धा बैठक नृत्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात। देवभूमी श्रीवर्धन पाहण्यासाठी भरपूर पर्यटक तर येतात, पण आज आपल्या या पावनभूमीत महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचं फलोत्पादन रोजगार हमी आणि खार विकास निगम आपले कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांचं श्रीवर्धन नगरीमध्ये देवभूमी श्रीवर्धन मध्ये आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या भव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रथम आपली ग्रामदेवता आई सोमजाई देवीचं ते दर्शन करणार आहेत। पालकमंत्री लवकर मिळालं पाहिजे। उदो उदो सर्वांची इच्छा आहे पालकमंत्री होऊ दे। बघा पालकमंत्री मत मिळावं यासाठी आईच्या चरणी सुद्धा सर्व बघा शिवसेनेचे सगळे पदाधिकारी यांनी आई जवळ साकडं घातलेलं आहे। सर्वांचे लाडके कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले आज आपल्या देवभूमी श्रीवर्धन नगरीत बघा त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धा आपल्याला आपल्या श्रीवर्धन मध्ये
नृत्य स्पर्धा पाहायला मिळतात. दुगावले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं आपण स्वागत करूया. माजी शहराध्यक्ष आपल्या ग्रामदेवता समजादेवीमध्ये सुद्धा गणपतीचं आगमन होतं आणि श्रींच्या चरणाजवळ सुद्धा जात आहेत. मोरया गणरायाचं सुद्धा छान असं दर्शन घेऊन आता ज्या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत त्या ठिकाणी आपल्याला आपले मंत्री पाहायला मिळणार आहेत. कोकणातील आमच्या श्रीवर्धनचे हे पारंपरिक सण आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी माजी शहराध्यक्ष देवेंद्र काळे आणि शहराध्यक्ष सावंतजी शहर प्रमुख सावंतजी सत्तारकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आमदार शेठ दुगावले यांचं सत्कार करायचा आहे. रोजगार हमी आणि उत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार श्री शेठ दुगावले यांचं स्वागत सत्कार माजी शहर प्रमुख देवेंद्र काळे आणि माजी शहर प्रमुख सावंतजी त्यांना विनंती करतो. श्रीवर्धन शिवसेना शहर प्रमुख यांच्या तर्फे आपल्या लाडक्या कॅबिनेट मंत्र्यांचं स्वागत या ठिकाणी होते. बघा आमदार श्री शेठ दुगावले रोजगार हमी उत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या संघटनेतर्फे स्वागत करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोसाळकर साहेबांचं राजेजी चव्हाण यांनी करावं अशी विनंती. कोसाळकर साहेब यांचं देखील स्वागत राजेजी चव्हाण यांनी करावं अशी विनंती करतो. कोसाळजीला प्रमुख मोरे यांचं स्वागत. चव्हाण यांनी करावं. विविध पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या लाडक्या कॅबिनेट मंत्र्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी हे विविध पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. रोजगार हमी उत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं या ठिकाणी शिवसेना शहर संघटना यांच्यातर्फे आलेला आहे. श्रीवर्धनचे आपले सर्वांचे चांदवेडकर बुवा यांच्या मार्फत सुद्धा आपल्या कॅबिनेट मंत्र्यांचं स्वागत होत आहे. आता या ठिकाणी श्रीवर्धनचे गणेशाळे मित्रमंडळ यांच्या मार्फत आपल्याला हा नृत्य प्रकार पाहायला मिळणार आहे. आमचे दीपक दादा माळी आहेत हे ढोलकीला बघा साथ देत आहेत आणि खर्डक आहेत हे शंकर दादा आहेत. खर्डक दादा शंकर दादा वाजवत आहेत. चला तर आता गणेशाळे मित्रमंडळ यांचा हा नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला शिटी वाजलेली आणि गणेशाळे मित्रमंडळ यांच्या मार्फत हा नृत्य प्रकार होतोय तो पाहायला मिळतोय बघा आपल्याला.
सुंदर असा परफॉर्मन्स आपल्याला श्रीवर्धनच्या गणेशाळी मित्रमंडळाचा पाहायला मिळतोय। मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया। छान हा नृत्य प्रकार, बैठक नृत्य प्रकार पाहायला मिळतो आपल्याला। सुंदर असा हा परफॉर्मन्स श्रीवर्धनच्या श्री गणेशाळी मित्रमंडळाने सादर केलेला पाहायला मिळाला। आज ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान दैष्ठित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढपदा धुरंधर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा छत्रपती संभाजी महाराजांचा राजमाता जिजाऊ साहेबांचा हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे सर्व शुभ कार्याच्या अगोदर ज्या ईश्वराची पूजा केली जाते त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या श्रीवर्धन शहराच्या ग्रामदैवत आणि सुखदेव मातेच्या चरणी नतमस्तक होतो। महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती महाराज छत्रपती संभाजी महाराज यांना सगळ्यांच्या वतीने महाराजांचा मुजरा करतो। कराडी मनाचे माननीय हिंदू सम्राट आदरणीय राष्ट्रपती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांना विनंती करतो। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले बैठक नृत्याला ते जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, उपजिल्हा प्रमुख रमेशजी मोरे, आमचे सहसंपर्क प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी, युवासेना आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी हे आयोजन केलेलं आहे ते सर्व आयोजक, उपस्थित ज्यांनी निमंत्रिताला मान देऊन आलेले सर्व नृत्य कलाकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व रसिक प्रेमी
महिला भगिनी आणि सर्व कार्यकर्ते हो, म्हणजे नाचाचे कार्यक्रम बरेचसे पाहिले, परंतु ह्या बैठा नाचाचा कार्यक्रम आम्ही पहिल्याच वेळेला पाहतोय. धन्यवाद तुम्हाला. आता ज्यांचा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर हे त्यांना पण आणि ज्यांचा नंबर आहे त्यांनाही शुभेच्छा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या गणपतीरायाचा आगमन झाल्याचा 4था दिवस आहे. उद्या गौराई मातेचं आगमन होईल, परम पूजन होईल आणि 2 तारखेला गौरी गणपतीचं विसर्जन होईल आणि मग 6 तारखेला 11 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होईल. हिंदूंचा सगळ्यात मोठा सण कोकणामधला तर या गणरायाचा असतो हे सगळ्यांना आपण दाखवून दिलं. 5000 एसट्याचं बुकिंग, रेल्वे वेगळ्या आणि प्रायव्हेट वाहनं वेगळी आणि खाली तळ कोकणाला प्रत्येक घरामध्ये गणपती, 100 घरं असली तर 100 गणपती. तर अशा प्रकारचं गणपतीचा सगळ्यात मोठा उत्साह जर पुढे संपन्न होत असेल तर तो कोकणामध्ये होतो हे आपल्याला सांगायला आवर्जून समाधान वाटतंय. मी पुन्हा एकदा आजचे ज्या आयोजक मंडळी होती त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि गणरायाच्यांनी सोमजायांनी प्रार्थना करतो या सगळ्यांना निरोगी आरोग्य आयुष्य द्यावं आणि या गणरायाची सेवा, या सोमजाई मातेची सेवा अशीच आपल्या सर्व भक्तजनांकडून व्हावी अशी मी आई सोमजायांनी गणरायाच्यांनी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा या नृत्य कलावंतांना शुभेच्छा व्यक्त करून माझ्या 2 शब्दाला पूर्णाराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा माते की छान असं आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिलेले आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी सर्व स्पर्धकांना असो आणि श्रीवर्धनकरांना छान अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या या वैखरीतून दिलेला आहे. भरत शेठ गोगावले जे आपल्या देवभूमी श्रीवर्धनमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांच्याच माध्यमातून आपल्याला या बैठक नृत्य स्पर्धा पाहायला मिळतात. चला तर या ठिकाणी आपल्याला गणेशाळी क्रीडा मंडळ यांचा हा नृत्य प्रकार पाहायला मिळालं आणि आता थोड्या वेळातच राहिलेले जे संघ आहेत त्यांचा सुद्धा नृत्य प्रकार या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला तर पुढचा नृत्य सादर करणार आहेत भैरवनाथ पाकाडी श्रीवर्धन. छान हे बैठे नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. कोकणातील पारंपरिक नृत्य प्रकार आणि त्यांच्या स्पर्धा श्रीवर्धनच्या शिवसेना शहर संघटना आणि कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. भैरवनाथ पाकडीतील हे सगळे स्पर्धक आपल्याला पाहायला मिळतात. श्रीवर्धनचं भैरवनाथ पाकाडी त्या ठिकाणचा हा संघ आणि बैठक नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध श्रीवर्धन तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळाले. आताच कॅबिनेट मंत्र्यांचं आगमन झालं आणि आताच कॅबिनेट मंत्री सुद्धा या ठिकाणाहून आई सोमजाईचं दर्शन करून आणि सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणाहून निघालेले आहेत आणि आपल्या सर्वांना श्रीवर्धनकरांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हा नृत्य प्रकार आपल्याला कोकणातील पारंपरिक नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. खर्डक, ढोलकी आणि पायाला घुंगरू असा हा बैठक प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी महाराज की जय.
श्रीवर्धनच्या भैरवनाथ पाकाडी यांनी सुंदर असा नृत्य प्रकार दाखवला आणि श्रीवर्धनचा दांडा गणराय मित्रमंडळ श्रीवर्धन दांडा यांच्या मार्फत बैठक नृत्य नाचाला सुरुवात झालेली आहे। गणराय वंदन मित्रमंडळ श्रीवर्धन दांडा यांच्या मार्फत हा परफॉर्मन्स बैठक नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहे। गणराय वंदन मित्रमंडळ श्रीवर्धन दांडा
नाथाची 3 पिढ्याची परंपरा सुंदर असा परफॉर्मन्स आपल्याला श्रीवर्धन दांड्यावरचा गणराय वंदन मित्रमंडळ यांच्या मार्फत पाहायला मिळालं। भव्य नृत्य स्पर्धा, बैठक नृत्य स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। सर्व परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाले। बैठक नृत्य स्पर्धा या ठिकाणी शिवसेना शहर संघटना यांनी आयोजित केले होते। आपले मंत्री भरत शेठ गोगावले जे कॅबिनेट मंत्री आहेत यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य नृत्य स्पर्धा पाहायला मिळाले। गणेशोत्सवात आपल्याला वेळोवेळी या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात, पण आता स्पर्धा संपलेल्या आहेत आणि कुणाचा या ठिकाणी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक येतोय ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। श्री गणेशोत्सवानिमित्त नामदार भरत शेठ गोगावले पुरस्कृत भव्य बैठक नृत्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या। शिवसेना श्रीवर्धन शाखेतर्फे मी सर्व या पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो की त्यांनी ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली। जे आपले 4 परीक्षक होते, या 4 परीक्षकांनी जे गुण दिलेले आहेत त्याच्यापैकी प्रथम या ठिकाणी जे सहभागी स्पर्धक आहेत त्यांचं मी बक्षीस या ठिकाणी वितरित करण्यासाठी मी त्यांना निमंत्रित करतो। त्याच्यामध्ये श्री गणपती नाच मंडळ दांडा कोळीवाडा यांनी प्रथम या सहभागाबद्दल हे बक्षीस घेऊन जायचे। छान असं नृत्य या कोळीवाड्या या संघाकडून झालेलं आहे। त्यानंतर दुसरं या ठिकाणी जे सहभाग घेतला होता जोडी अभंगाची नाच मंडळ मुनीर या ठिकाणी त्यांनाही विनंती करतो की त्यांनी कृपया या ठिकाणी यावं। मी विनंती करतो आमचे समीर केळकर सर यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं। त्यानंतर बालगोपाळ मित्र मंडळ गायगोपण श्रीवर्धन ज्येष्ठ परीक्षक सुनील कुमार चांदोरकर यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं। बालगोपाळ मित्र मंडळ गायगोपण अतिशय सुरेख आणि आमचे जाधव काका अतिशय उत्तम प्रकारचे नृत्य आम्ही पाहिलेलं आहे काही वर्षापूर्वी। या ठिकाणी राजू शेठ माहिती आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी या मंडळामध्ये सदस्य होतो, त्यामुळे आम्हालाही माहिती अतिशय सुरेख अशा प्रकारचं नृत्य जाधव काकांकडून सुद्धा झालेलं आहे। धन्यवाद। त्यानंतर एकरूप मंडळ धोंड गल्ली याचे जर सदस्य असतील मी विनंती करतो त्यांना की त्यांनी कृपया आपलं पारितोषिक या ठिकाणी घेऊन जायचं आहे। मी विनंती करतो दुसरे आमचे पंच विश्वासी कोसबे यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं। एकरूप मंडळ धोंड गल्ली। त्यानंतर विनंती करतो गणेश मित्र मंडळ यांना की त्यांनी या पुढील बक्षिसाचं स्वीकार करावा। तिसरे आमचे पंच आहे श्री कुमार बाकर यांना की त्यांनी या बक्षिसाचं वितरण करावं। त्यानंतर बक्षीस आहे सहभागाबद्दल भैरवनाथ पठाई मित्र मंडळ श्रीवर्धन। मी विनंती करतो अशोक माने यांना की त्यांनी या पुरस्काराचं वितरण या सहभागी संघातील जे स्पर्धक होते त्याने करावं। धन्यवाद। मी पुनश्च या सहभागी स्पर्धकांना विनंती करतो की यावेळेला मला बक्षीस मिळालं नाही, माझ्या संघाला बक्षीस मिळालं नाही, पुढच्या वर्षी मात्र मी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करेन आणि हे बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी भूमिका आपण बांधायची। आता राहिले 3 संघ 3 स्पर्धक आणि थोडीशी धाकधूक व्हायची असेल, पण प्रत्येकाच्या नजरेसमोर जे संघ आहेत ते आपल्याला माहिती आहे की कुणाचा क्रमांक असू शकतो। तर मी वेळ न लावता 3रा क्रमांक जाहीर करतो। कृपया जर प्रेक्षकांमधून जर ते नाव आलं तर फारच छान होईल। कोण असू शकेल? बोला, कोण असू शकेल? काय अंदाज? 3रे क्रमांक आहे
विश्वादेवी नाच मंडळ मी विनंती करतो की राजेश चव्हाण आणि अजय चव्हाण यांना की आपण कृपया या ठिकाणी पाहायला मिळतं की तृतीय क्रमांक विश्वादेवी क्रीडा मंडळ शिवनेश्वर कोण यांना मिळालेला आहे। तृतीय क्रमांकाचे मानकरी विंचवादेवी शिवनेश्वर कोण द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे। आता तरी सांगा द्वितीय क्रमांक कोण असेल? क्या बात आहे, बरोबर आहे। गजानन गजरावंदन दांडा द्वितीय मंडळ यांना हे पारितोषिक मिळालेले आहे। गणराय वंदन श्रीवर्धन दांडा यांना द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते बघा। आणि संजीव बेडेकर सर या कोकणातील हे नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळालेत सचिन आणि आता बक्षीस समारंभ सुरुवात आहे। या ठिकाणी या उपस्थितांना बक्षिसाचं वितरण करा। सन्मान चिन्ह दिलं आणि आता प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक त्याप्रमाणे आपण यालाही विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी यायचं आहे आणि द्वितीय क्रमांकाचे मानकरी गणराय वंदन चिन्ह देऊन या ठिकाणी मित्रमंडळ श्रीवर्धन दांडा यांना द्वितीय क्रमांक हा पुरस्कार दिला जातो बघा। सादर केलं गेलं आणि एकरूपता होती, जी तन्मयता होती ती या स्पर्धेमध्ये आम्हाला या स्पर्धकांकडून पाहायला मिळालं आणि ते बक्षीस जात आहे ते एकविरा क्रीडा मंडळ क्रमांकाचं पारितोषिक अशा प्रकारचे सर्व सन्माननीय सदस्यांना या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण या पारितोषिकाचं वितरण या ठिकाणी या सन्माननीय व्यासपीठांच्या हस्ते मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया बक्षिसाचं वितरण करत एकविरा क्रीडा मंडळ जिवनेश्वर आई या संघाला हे प्रथम पारितोषिक या ठिकाणी आजच्या या भव्य बैठक नृत्य स्पर्धेमध्ये मिळालेले अभिनंदन सर्व स्पर्धकांचे। आई सौंदादेवीचा उदो उदो भरत शेठ गोगावले पुरस्कृत शिवसेना शहर संघटना यांनी या ठिकाणी भव्य नृत्य स्पर्धा बैठकीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या। सौंदादेवीचं सभा मंडप या ठिकाणी प्रेक्षकांनी खचाखच भरलं तर होतं, पण हा नृत्य प्रकार जो नामशेष होत चाललेला आहे तो आज सुद्धा श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेला आहे आणि छान असा हा नृत्य प्रकार आपल्याला पाहायला मिळालं। प्रथम क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी एकविरा क्रीडा मंडळाचे आमचे जिवनेश्वर आईतले हे सगळे सभासद आपल्याला पाहायला मिळतात। द्वितीय क्रमांक आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे श्रीवर्धनचं आई सौदाई देवीचा उदो उदो द्वितीय क्रमांक पटकावलाय ते म्हणजे गणराय वंदन क्रीडा मंडळ श्रीवर्धन दांडा आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी विंचवादेवी जिवनेश्वर कोंड यांनी हा पटकावलेला आहे। आपण सुद्धा हा नृत्य प्रकार पाहिलं की छान कोकणातले हे बैठकीचे नृत्य प्रकार जे नामशेष होत चालले ते आज सुद्धा श्रीवर्धनकरांनी जपून ठेवलेले आहेत। असेच पारंपरिक सण आपल्याला पाहायचे असतील तर अजून सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा। बोला आई सौंदादेवीचा उदो उदो, गणपती बाप्पा मोरया।